माझ्या लग्नाचा केला इतका तमाशा, पाहिले की नाही फोटो, झाला हा हनीमून. माझ्या लग्नाचा केला इतका तमाशा, पाहिले की नाही फोटो, झाला हनीमून. कुणाल रावांचं नाव घेते देता देता इंटरव्ह्यू ऑन पीपिंग मून. नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय पीपिंग मून मराठी. आज आपल्यासोबत आहे तमाशा लाईव्हची टीम आणि खास गप्पा मारण्यासाठी आली आहे सोन्यासारखी सोनाली कुलकर्णी आणि हँडसम आणि रुबाबदार सचिन पाटील. थँक्यू सो मच. तुमच्या दोघांचंही पीपिंग मून मराठीवर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तमाशा आम्ही पाहिलाय, टीजर, ट्रेलर आणि न्यूज अँकरच्या भूमिकेत तुम्हाला पाहतोय. दोघंही एक झुंज लागलेली आहे आणि दादांच्या या सिनेमात तुम्ही जी भूमिका साकारताय न्यूज अँकरची, आमच्या माध्यमांचं प्रतिनिधित्व करताय, तर ही एकूणच प्रोसेस आणि भूमिका याबद्दल काय सांगाल? तुमच्या माध्यमाचं आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत, भान ठेवून करत आहोत. चांगली, जरा कमी चांगली, न्यूट्रल दोन्ही बाजू दाखवत आहोत. तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने दाखवत आहोत. त्यामुळे जितकी जबाबदारी तुमची असते एरवी लोकांपर्यंत बातम्या सांगण्याची, तितक्याच जबाबदारीने आम्ही सुद्धा ही भूमिका किंवा हा चित्रपट घेऊन आलो आहोत. कुठेतरी समाजाचा आरसा आहे, कुठेतरी आपल्या आजूबाजूला जे घडते तेच सगळं स्लाइस ऑफ लाईफ मांडण्याचा प्रयत्न आहे, पण इन संजय जाधव स्टाईल, लार्जर दॅन लाईफ ऑन द स्क्रीन. सो मुळातच त्यांना क्रेडिट जातं की पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. जरी त्याचा मूळ गाभा प्रिमाइसेस जर्नलिझम किंवा मीडिया असेल, तरी त्याची जी मांडणी आहे ती म्युझिकल आहे आणि म्युझिकल चित्रपट हा पहिल्यांदा होतोय. आपण बाहेरच्या देशात असे वेगवेगळे प्रयोग पाहिले आहेत, ते आपण इथे बघून अप्रिशिएट करतो. आपल्या देशात नाट्यसंगीताची खूप मोठी परंपरा आहे, पण या दोन्ही गोष्टी एकत्र चित्रपटात कधीच बघायला मिळालं नव्हतं. कधीच कोणी हा प्रयोग केला नव्हता. तो प्रयोग होतो आहे, त्याचा आम्ही भाग आहोत, हे खरंच खूप आखाणण्याजोगं आहे. आणि यात मी जी भूमिका साकारते शेफालीची, ती सुद्धा तितकीच आव्हानात्मक आहे. ती एक न्यूज अँकर आहे. सध्या सुरुवातीला ती किरकोळ बातम्या सांगणारी रिपोर्टर आहे, पण तिला तिच्या आयडलसारखं व्हायचं आहे. म्हणजे सचिन पाटील यांनी साकारलेली जी भूमिका आहे अश्विनची, जो की एक स्टार अँकर आहे, तो स्वतःचा शो रन करतो, नॉट जस्ट शो, चॅनल रन करतो. तिथपर्यंत पोहोचायचा तिचा एक ध्येय आहे. तर तिथपर्यंतचा तिचा जो प्रवास आहे, तो स्ट्रगल आहे शेफालीचा, तो आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी केला आहे, आपण सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात केला आहे. सो अत्यंत रिलेटेबल आहे. मात्र तिथे पोहोचल्यानंतर या दोघांमधली जी रायव्हलरी आहे, झुंज आहे, तो चित्रपट काय आहे तो अर्थात पूर्णपणे मी सांगणार नाही. जसा आमचा ट्रेलर सुद्धा तुम्हाला पार्श्वभूमी देतो, पण संपूर्ण चित्रपट काय आहे यासाठी तुम्हाला जास्त नाही, अगदीच जेमतेम एक आठवडाभर वाट बघायची. आणि हा लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स घेण्यासाठी मात्र सगळ्यांना मी प्रेक्षकगृहात, चित्रपटगृहात येण्याची विनंती करेन. सचिन, तू काय सांगशील? सोनालीनी ऑलमोस्ट माझी पण भूमिका सांगितली आहे आणि तिचंही सांगितलंय, पण तिने खूप छान सांगितलं. मला असं वाटतंय की हा जो चित्रपट आहे, हा तुम्हाला ट्रेलर बघितल्यावरती सगळ्यांना कळलंच असेल की अनेक विषयांवरती भाष्य करत चाललेला आहे आणि त्याचा जो बॅकड्रॉप आहे तो पत्रकारितेचा आहे. आणि त्या पत्रकारितेचे जे दोन आधारस्तंभ आहेत, ते सोनालीचं कॅरेक्टर शेफाली आणि अश्विन, हे त्या चित्रपटाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. आणि जसं सोनाली म्हणाली की अश्विन हा एक लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर आहे, एक स्टार अँकर आहे, एक तो शो रन करतो तर अख्खा महाराष्ट्र बघतो की आज अश्विन काय बातमी देणार, आज सरकारवर अश्विन काय बोलणार, आज विरोधकांना तो कसं ग्रिल करणार, असं वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा शो हा त्या दिवसाला रिप्रेझेंट करत जाणारा अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे. सो त्याचा रुबाब आहे, तो खऱ्या अर्थाने क्षितिजने जे शब्द लिहिले ते खरे आहेत की हाच खरा आहे वाघ, म्हणजे हे मी अश्विन बद्दल बोलतोय, अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. दुसरी गोष्ट मला प्रामुख्याने ही वाटते की संजय जाधव हा एक असा दिग्दर्शक आहे जो मराठीमध्ये भव्यता आणतो. जसं आपण हिंदीमध्ये, मला नेहमी असं वाटतं की रोहित शेट्टीचे सिनेमे मला आवडतात बघायला, एक भव्यता येते, तसं मला संजय जाधवचे चित्रपट बघायला आवडतात, कारण एक भव्यता असते. आणि त्याचबरोबर तमाशा लाईव्हमध्ये ही भव्यता तो यावेळी अत्यंत वेगळ्या पद्धतीने घेऊन आलाय, कारण भारतीय, मला वाटतं चित्रपटसृष्टीमध्ये अशा पद्धतीचा सांगतिक प्रयोग कधीच झालेला नाहीये. इट्स अ म्युझिकल ट्रीट फॉर ऑडियन्स.
आणि ती ट्रीट प्रत्येकाने 15 जुलैला थिएटरमध्ये जाऊन अनुभवावी अशी आहे. कारण इतकी अप्रतिम स्टारकास्ट आहे, इतकी सोनाली, सिद्धार्थ, भरत, हेमांगी, नागेश, अनेक टॅलेंटेड ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. पुष्कर जो, आयुषी नावाची नवीन मुलगी इंट्रोड्यूस होते, सो मनमीत पेम आहे, योगेश आहे, योगेश सोमण आहे, मृणाल आहे. खूप स्टारकास्ट आहे, हेवी स्टारकास्ट आहे. त्याचबरोबर अमित राज आणि पंकज पडगणसारखे उत्तम म्युझिक डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर अरविंद जगतापांसारखे अत्यंत सक्षम लेखक आहेत. सो अशा सगळ्या प्रतिभावान माणसांची ही भट्टी आहे आणि ही सगळी माणसं एकत्र येऊन काहीतरी एक उत्तम कलाकृती देऊ पाहत आहेत. तर प्रेक्षक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की सगळीकडे हाऊसफुलच्या पाट्या लावा, जोरदार हा चित्रपट चालला पाहिजे. कारण मराठी चित्रपट जगला पाहिजे, मराठी चित्रपट तरला पाहिजे आणि ही मराठी कलाकारांची जशी जबाबदारी आहे तशी प्रेक्षकांची. नक्कीच नक्कीच. प्रत्येक मराठी प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन हा पिक्चर बघणारच आहे. आत्ताच तुम्ही म्हणालात की पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, तुम्ही त्यांची भूमिका तुम्ही प्रतिनिधित्व करता, आपण आत्ताच म्हणालो. तर पत्रकार आणि तुम्ही या निमित्ताने अनेक वर्कशॉप्स केले आहेत दादांच्या आणि 19 दिवसात शूटिंग केलं. प्रमोशनसाठी तुम्ही अनेक न्यूज चॅनल्समध्ये गेलात, अनेक ऑफिसेसना भेट दिली माध्यमांच्या. तर तुम्ही ते सगळं अनुभवलं. तर पत्रकारांचं काम हे सोपं असतं की अवघड, हे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. म्हणजे आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना आवडेल की तुम्ही ते आता जगलात एकूणच एक भूमिका म्हणून. तर सांगा, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या माध्यमातून. नाही, अतिशय अवघड काम आहे, खूप चॅलेंजिंग आहे, खूप आव्हानात्मक आहे, खूप कर्तव्याचं आहे आणि तितकंच जबाबदारीचं सुद्धा आहे. म्हणजे ऑफकोर्स वर्कशॉपच्या वेळेला तो अंदाज आलाच होता. कारण आम्ही रिपोर्टिंग कसं करायचं, न्यूज कशी सांगायची, बातमी सांगत असताना स्वतःची मतं, स्वतःच्या भावना त्या बातमीशी कशा डिटॅच करायच्या आणि तरीही लोकांना त्याच्याविषयी हळहळ वाटली पाहिजे अशा पद्धतीने ते प्रेझेंट करायच्या. एका इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि मी तिकडे, तेव्हा काय केऑस असतो न्यूजरूममध्ये. एखादी ब्रेकिंग न्यूज जेव्हा येते, सूत्रांकडनं आलेली माहिती ती, मग त्याच्यातलं तथ्य शोधायचं, त्याच्या खोलीपर्यंत जायचं, मग इतर कुठल्याही न्यूजवरती यायच्या आधी आपल्या न्यूज चॅनलवरती पहिली यायला पाहिजे, एक्सक्लुझिव्ह असली पाहिजे, ब्रेकिंग न्यूज असली पाहिजे. बरं, ब्रेकिंग न्यूज सांगत असताना चूक होता कामा नये. कुठल्याही व्यक्तीचं नाव किंवा त्याचं पद काय आहे, त्याचं क्रेडिट काय आहे, हे जर का चुकीचं गेलं लाईव्हमध्ये तर मग तुमची नोकरी, चॅनल जाऊ शकतं. इतपत तुम्हाला केअरफुल, सतर्क राहावं लागतं, ऑन टोज राहायला लागतं सतत. बरं, बातमी आली आहे त्याच्यानंतरची भीती असतेच, कारण ती तुम्हाला पोहोचवायची असते, ब्रेकिंग न्यूज करायची असते. बरं, ती अर्ध्या तासाच्या बुलेटिनवर चालवायची असते. म्हणजे आता फक्त एवढं कळलंय की ते महाराष्ट्रातनं बाहेर गेलेत, पण कशासाठी गेलेत, का गेलेत, काय होणार आहे, त्याचे परिणाम काय असतील, पडसाद काय असतील, हे अर्धा तास तुम्हाला खेळवत राहायचंय ऑडियन्सला. बरं, त्यात तुम्ही पुढची बातमी येईपर्यंत पुढचं क्लू किंवा बॅटिंग करायची आहे. सो हे सगळं करत राहणं, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. आणि हे चालू असताना जगभरची स्पर्धा आहे, त्याचं प्रेशर आहे तुमच्या डोक्यावर, तुमच्या खुर्चीचं प्रेशर आहे तुमच्या डोक्यावर, घर चालवायचं आहे, पॅशन टिकवून ठेवायची आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. इतक्या सगळ्या प्रेशर खाली काम करणं हे अत्यंत अवघड आहे. बरं, ही तर बातमी आल्यानंतर, जेव्हा बातमी नसते तेव्हा ती शोधा, ती घडवा, ती बनवा. 24 तास, म्हणजे पूर्वी जसं एक बुलेटिन असायचं दिवसाला, आता रोज 24 तास तुम्हाला सतत बातम्या सांगायच्या आहेत आणि त्या घडवायच्या आहेत आणि लोकांना खिळवून ठेवायचं. इट्स नॉट अ सिम्पल जॉब आणि त्या एंटरटेनिंग सुद्धा असल्या पाहिजे. सो हे अत्यंत अवघड काम आहे आणि यासाठी अनेक वर्ष जे लोक काम करतात जर्नलिझम क्षेत्रात, मीडिया या क्षेत्रात, ऑन कॅमेरा, आउटसाइड कॅमेरा, बिहाइंड द सीन्स, सूत्र, अशा सगळ्यांना हॅट्स ऑफ. बातमीची वारी असं एक क्षितिजनी गाणं लिहिलंय आणि एक जेन्युनली जेव्हा पत्रकार बातमी देत असतो, त्या बातमीच्या आधीची त्याची मानसिकता, बातमी देण्याची मानसिकता आणि बातमी दिल्यानंतरची मानसिकता, ह्याच्यात होणारे जे काही बदल असतात प्रत्येक मिनिटाला. एक असतं आत्ता जी बातमी ब्रेकिंग न्यूज आहे ती द्यायची आहे. सो वेगवेगळ्या टीम आम्ही ऑब्झर्व केल्या की कोणीतरी अँकर असतो, तो ती बातमी देत असतो, रिसर्च टीम शोधत असते गाड्या कुठपर्यंत पोहोचल्यात, त्या कुठपर्यंत आल्या, फील्डवर रिपोर्टर, फील्डवर एक वेगळा रिपोर्टर असतो, मग मध्ये कनेक्शन तुटत असतं, पॅकेजिंगची वेगळी टीम, एडिटिंगची वेगळी टीम, एडिटिंगची वेगळी टीम असते, पीसीआर
आणि हे सगळं आम्ही बघून अचंबित झालो आणि आम्हाला असं लक्षात आलं की हा फारच आव्हानात्मक अशी ही भूमिका आहे आणि ते आम्हाला साकारायची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे. कारण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका येतात, पण पत्रकारांच्या भूमिकेत जाऊन पत्रकार साकारणं तेही अशा पद्धतीच्या म्युझिकल फिल्ममध्ये हा योग जुळून यायला भाग्य लागतं. आणि खरंच हॅट्स ऑफ आहे सर्व पत्रकारांना. म्हणजे आम्ही पत्रकारांचं जसं कौतुक करतोय तसं पत्रकारांचं थोडंफार आम्हालाच एक वाटतं की काही गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, तेही सांगितलंय. म्हणजे उगाच सगळं गुडी बोलणार नाही मी, पण जसं मी म्हटलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाला, क्षेत्र सोडून देऊया आपण, प्रत्येक माणसामध्ये जशी चांगल्या गोष्टी असतात, वाईट गोष्टी असतात, त्याचा आरसा बघण्याची गरज असते. तो हा आरसा आहे तमाशा लाईव्ह हा चित्रपट. तर तुमच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये सतत येत असतात, तुम्ही सतत झळकत असता. तर तुमची सर्वात लक्षात राहिलेली आवडती किंवा कारकिर्दीच्या सुरुवातीची एखादी बातमी एखाद्या न्यूजपेपरमध्ये किंवा चॅनलमध्ये आली आहे, काही आठवण सांगू शकाल का? यार माझ्याचकडे येता तुम्ही या प्रश्नासकट. माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात धक्कादायक बातमी होती जेव्हा मी एका प्रचंड मोठ्या न्यूज चॅनलची हेडलाईन वाचली होती, न्यूजपेपरची. अप्सरेवर मुख्यमंत्री फिदा. आणि आय वाज लाईक, कोण नेमकं, म्हणजे माझ्याचबद्दल बोलतायत का, हे काय चाललंय? आणि इट चेंज्ड माय लाईफ. कारण आजही खूप लोकांना वाटतं की खरंच मला ते घर मिळालं होतं आणि खरंच ते सगळं घडलं होतं. सो एवढंच म्हणायचं आहे. त्याच्या मागचं तात्पर्य असं आहे की जेव्हा तुम्ही एक स्टेटमेंट करता, जेव्हा मीडियाकडनं एक स्टेटमेंट होते, तेव्हा ती स्टेटमेंट आयुष्यभरासाठी आमच्याबरोबर जोडली गेली जाते. ती खरी असेल, खोटी असेल, त्याच्यामुळे एक प्रतिमा निर्माण होते. सो माझ्याबद्दलचं मत निर्माण करताना मीडियाचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा असतो. नॉट जस्ट मी, बट आमच्या सगळ्यांसाठी, ऑल पब्लिक फिगर्स, वेदर दे आर ॲक्टर्स ऑर पॉलिटिशियन्स ऑर एनी अदर पीपल. पब्लिक फिगर्सबद्दल जेव्हा एखादी हेडलाईन येते तेव्हा कुठेतरी म्हणजे इतका मोठा वाटा आहे मीडियाचा की एक स्टेटमेंट आयुष्यभरासाठी लागू ठरते. सो एवढंच म्हणायचं आहे की कुठलीही स्टेटमेंट करत असताना त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्या, जाणून घ्या, फॅक्ट चेक करून घ्या, शहानिशा करा आणि मग ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. कारण प्रतिमा बनवायला खूप वर्ष लागतात आणि ते एका स्टेटमेंटने मिळू शकते, इतकी मोठी जबाबदारी आहे. सचित, तुम्ही काय सांगाल? मी आता माझा पहिला चित्रपट साधारणतः 2001 साली वगैरे केला. तेव्हापासून आत्तापर्यंत ही मागची 20-22 वर्ष मी पाहतोय पत्रकारितेचं स्वरूप बदलत गेलं. आणि मला आठवते त्यावेळी एखाद्या वर्तमानपत्रामध्ये आपला एखादा लेख छापून आला तर तो सोहळा असायचा. म्हणजे तो पेपर, त्याचं कात्रण कापून ठेवायचं, मग त्याची इस्त्री जाऊ नये म्हणून ते असं गादीच्या खाली छान प्रेस करून ठेवायचं, मग ते मध्ये मध्ये बघायचं. ते अशी फार ऊर्जा मिळायची काम करण्यासाठी. आपलं कुटुंबातले सदस्य ते सगळ्यांना प्रेमाने, आपुलकीने, अरे माझ्या मुलाचं आलंय, माझ्या असं भावाचं आलं, असंच प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दाखवायचं. आज काय झालंय की बातम्याच मुळात इतक्या झाल्या आहेत की दिवसाला किमान 3-4 बातम्या तर अशाच कुठे येऊन जातात. तर ती गंमत थोडीशी कमी झाली की जी वर्तमानपत्रात बातमी यायची त्याची जी गंमत होती आणि ते जसं म्हणतो ना आपण पूर्वी पिंपळाचं पान वगैरे असं पुस्तकात ठेवायचं दिवस होते, तसं ते त्यावेळेचं वातावरण होतं की एखादा पत्रकार आपला ज्यावेळी इंटरव्ह्यू घेतोय तो दिवस हा असा खूप मोठा दिवस असायचा की अरे आज महाराष्ट्र टाइम्समध्ये आपला इंटरव्ह्यू येणार आहे, आज लोकसत्ताला आपला इंटरव्ह्यू आहे. तर तो एक असा सोहळा असायचा. आता काय झालं की इतक्या म्हणजे ह्याच्यामध्ये दोष कोणाचाच नाही, पण पत्रकारितेचं स्वरूपच बदलत गेलं. हळूहळू सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झाला की अनेक पत्रकार सेल्फ पत्रकार झाले. त्यांना काही कुठल्या चॅनलची वगैरे गरज नाही, ते स्वतःच्याच बातम्या देतात. असंही झालं. मी नाही म्हटलं असं. तर त्याचं स्वरूप बदलत गेलं. त्यामुळे आत्ताही असं नाही मी म्हणणार की त्याची मजा येत नाही, त्याची गंमत येत नाही. आपल्याबद्दल छान लिहून आलं की बरं वाटतं, चांगलं वाटतं. पण जसं काही वियर्ड गोष्टी पण छापून येतात आणि मग फार वाईट वाटतं की अरे हे का बरं असं लिहिलं असेल, आपल्याला का नाही विचारलं यांनी. हे तर आपल्या म्हणजे आपल्याशी. आणि मराठी कलाकार पत्रकारांना खूप ॲक्सेसिबल असतात. म्हणजे असंही नाही की बाबा तुम्ही फोन केला की त्यांना उत्तरं देणार नाहीत. सगळेच मराठी जे कलाकार आहेत ते खूप पत्रकारांशी फ्रेंडली आहेत. तर त्यामुळे मी जसं म्हटलं तसं पूर्वी जेव्हा त्या अशा बातम्या छापून यायची तेव्हा मजा यायची. आता त्याची सवय झाली आहे थोडीशी.
आता वातावरण थोडं हलकं करूया. सोनाली, आताच 1 वर्ष झालंय लग्नाला. तर कुणाल रावांचं तुला नाव घ्यायचंय पीपिंग मून मराठीच्या प्रेक्षकांसाठी, आणि त्यात तमाशा हा शब्द असला पाहिजे. माझ्या लग्नाचा केला इतका तमाशा, पाहिले की नाही फोटो, झाला हा हनीमून. माझ्या लग्नाचा केला इतका तमाशा, पाहिले की नाही फोटो, झाला हनीमून. कुणाल रावांचं नाव घेते देता देता इंटरव्ह्यू ऑन पीपिंग मून. ओ वाव, खूप छान, खूप छान, खूप मस्त मस्त. अश्विन आणि शेफालीच्या स्टाईल मध्ये एकदा होऊन जाऊ द्या. हा, नमस्कार, मी शेफाली. तुम्ही पाहताय पीपिंग मून. घेऊन आली आहे आजची सगळ्यात मोठी बातमी. ती म्हणजे अशी की तमाशा लाईव्ह या चित्रपटाच्या कलाकारांबरोबर गप्पा तर तुम्ही मारल्या, ऐकल्या, पण आता वेळ आली आहे तिकीटं काढायची. बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. तिकीटं काढा आणि चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा तमाशा लाईव्ह. प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद. हाय, हॅलो, नमस्कार, मी अश्विन. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय तमाशा लाईव्ह हा चित्रपट, भव्य दिव्य चित्रपट. संजय जाधव दिग्दर्शित प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांनी हा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि हा लवकरच म्हणजे 15 जुलैला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार चित्रपटगृहात जाऊन पहा आणि लवकरच पुन्हा 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 पाहत राहा. इतका छान म्युझिकल ट्रीट असा सिनेमा आहे आणि तमाशा लाईव्हची ही म्युझिकल ट्रीट ची सांगता म्युझिक शिवाय अपूर्ण आहे. त्याच्यामुळे मी दोघांनाही विनंती करते की जाता जाता कडक लक्ष्मी होऊन जाऊ द्या. आता माग माग नाही, समोरासमोर. आता माग माग नाही, समोरासमोर. लाव देवा तू बी किती लावायचा जोर. चल लाव देवा तू बी किती लावायचा जोर. एवढा नको एवढं भाई, बघ जरा खाली बघ. या साऱ्या साम्राज्याचा मीच वाली बघ. माझं वाढलंय टेम्परेचर, तू आपली आपली खुशाली बघ. जेव्हा करीन फायर वर, तू लांबून दिवाळी बघ. एक डिग्रीचा कागद मिळाला म्हणून कोणी पत्रकार होत नाही. मार्केटमध्ये भाजीपाला घेणं एवढं सोपं नसतं पत्रकारिता. आणि मुळात तुझ्याकडे बघून कोण का तुझं न्यूज चॅनल बघेल? पत्रकारिता. टिंग टॉंग. स्त्रीला आपल्या टाचेखाली वागवणाऱ्या सगळ्या पुरुषांसाठी एक वैधानिक सूचना. जेव्हा जेव्हा स्त्री चिडलीये तेव्हा तेव्हा जागांचा भूगोल आणि जगाचा इतिहास बदललाय. धन्यवाद. थँक्यू सो मच.